थेट जाऊयात, शरद पवार सध्या बोलतायत. दुष्काळासाठी प्रसिद्ध आहे आणि जिथं पाऊस पाणी याची कमतरता असते त्या जिल्ह्यांच्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांच्यावर आणि शेतकऱ्याच्या संसारावर झालेला आहे. आपण बघितलं की हल्ली या महिन्यामध्ये सोयाबीनचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. काही भागात कापूस घेतला जातो, अन्य पिकं घेतली जातात. पण त्याच्यामध्ये सोयाबीनचं पीक हे एक भरवशाचं पीक असतं. या अतिवृष्टी प्रमाणामुळे सोयाबीन किंवा बाकीच्या गोष्टी यांची वाढ झाली, पण फार दिवस वाफ्यामध्ये पाणी राहिलं आणि त्याच्यामुळं सोयाबीनची अन्य पिकं ही कुजून गेली आणि कुजून गेल्याच्यामुळं त्याच्यापासून जे उत्पादन होतं ते शेतकऱ्याच्या हातात पडलेलं नाही, तो उद्ध्वस्त झालेला आहे. आपण दुष्काळ पाहिला, पण अशी अतिवृष्टी ही यापूर्वी कधी पाहिली नव्हती. आणि ही अतिवृष्टी साधारणतः ज्या जिल्ह्यामध्ये नेहमी कमी पाऊस असतो त्या जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी आहे. त्याच्यामध्ये सोलापूर असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, जालना असेल, औरंगाबाद, नांदेड, परभणी हे जिल्हे असतील किंवा अलीकडचे अगदी नगरमधला सुद्धा दक्षिण नगर आणि हे सगळे भाग आहेत. या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. असं संकट ज्यावेळेला येतं त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. आणि केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे. पण त्या योजनेतून खाली राज्याच्या मार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. दरवर्षी केंद्राकडून अशा स्थितीला मदत करायला जी योजना आहे त्याच्याचा लाभ घेऊन राज्यांनी अतिशय वेगानं पंचनामे करून घेणं आणि तातडीनं त्याला नुकसान भरपाई देणं या दोन गोष्टी करायची गरज आहे. आता ही नुकसान भरपाई कशाची? एक पीक, दोन गुरं आणि तिसरं जमीन राहून गेली. पीक जास्त गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे, पण जमीन पिकाची वाटी ही जर राहून गेली तर कायमचंच त्याचं उत्पादन येण्याचा मार्ग हा थांबलेला जातो. आणि म्हणून यावेळची मदत ही निवड पंचनामे करून पीक गेलं म्हणून करून चालणार नाही. पिकाच्यासाठी मदत करावीच लागेल, पण जमिनीसाठी सुद्धा करावं लागेल. त्याबरोबर पाणंद रस्ते ते उद्ध्वस्त झालेले त्यासाठी मदत करावं लागेल. आणि याबरोबर अनेक ठिकाणी या तक्रारी आहेत आणि वस्तुस्थिती आहे ती गुरं वाहून गेली. त्यामुळे गुरं धुवून गेल्याच्या नंतर उद्याच्याला शेतीला समस्या निर्माण होती. या सगळ्या गोष्टीकडे बघायची आवश्यकता आहे आणि हे काम राज्य सरकारला गतीने करावं लागेल. त्याचं सूत्र
पहिल्यांदा पंचनामे करत असताना त्या शेतकऱ्याला विश्वासात घेणं, प्रत्यक्ष त्याच्या पिकाची पाहणी करणं आणि वास्तव असे पंचनामे हे केलं पाहिजे. आणि यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरूपाची मदत अशा दोन प्रकारच्या मदती या अभूतपूर्व परिस्थितीवर शेतकऱ्याला देण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की राज्य सरकार याचा अत्यंत गांभीर्याने विचार करेल. चांगली गोष्ट आहे, काही मंत्री फील्डवर जाऊन परिस्थितीची पाहणी करतात. ठीक आहे, पाहणी केल्याच्या नंतर जे ऑब्झर्वेशन त्यांचं आहे ते लक्षात घेऊन तातडीची मदत करून तो शेतकरी राजा पुन्हा एकदा कसा उभा करायचा या कामावर त्यांनी अधिक लक्ष द्यावं. आणि तरच यातनं हा शेतकरी बळी राजा वाचेल. त्याचं फार मोठं संकट आहे. सर, आणखी पाऊस सांगितलाय पुन्हा उद्यापासून, उद्या परवापासून सलग 4 दिवस. हो, असं हवामान खात्याने सांगितले की या 4 दिवसात सुद्धा पाऊस आहे. यावेळीचं वैशिष्ट्य असं आहे की हवामान खाते जे जे सांगतंय ते घडतंय. अगदी सुरुवातीपासून. आणि पहिला टप्पा मे महिन्याच्या कालखंडात सुद्धा पाऊस पडला. आणि सहसा तेव्हा कधी पाऊस नसतो, पण तेव्हापासून आजपर्यंत हवामान खातं यांनी शेतकऱ्याला सावध केलं आहे, बेसावध ठेवलेलं आहे. आणि त्याची जी अंदाजाची माहिती आहे त्याची नोंद सरकारने घेतली पाहिजे. सर, गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये अशा वेगवेगळ्या समाजांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. खास करून काही नेते जे वक्तव्य करतात तर त्याच्यातून तुम्ही नाशिकमध्ये याबद्दल बोलला होता, तर नक्की आपलं काय म्हणणं आहे याबद्दल? माझी थोडी तक्रार संबंधीची आहे. दुर्दैवानं मराठा विरुद्ध ओबीसी असं एक वेगळं वातावरण जाणीवपूर्वक काही घटक करतात, काही प्रश्न उपस्थित करतात. त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. मला राज्य सरकार काही हालचाल करायला लागले असं दिसतं. प्रत्यक्ष त्याची कृती कधी होईल त्यावेळेस नंतर अंतिम स्थिती सांगता येईल. पण जे राज्य सरकार पावलं टाकतं की आज गरज काय, कटुता कमी करणं, सामंजस्य निर्माण करणं आणि हे सगळे घटक एकत्र गावात कसे राहतील याची काळजी घेणं. आज या स्थितीला सरकारने 2 कमिट्या केल्या. एक मंत्रिमंडळाच्या मराठा समाजाच्या एका ग्रस्त मंत्र्यांना नेमून आणि त्या कमिटीमध्ये एखाद दुसरी व्यक्ती शोधली तर सगळे मराठा समाजाचे प्रतिनिधी हे त्याच्यात घेतलेले. आणि दुसरी कमिटी जी आहे त्याच्यात ओबीसी त्याचं नेतृत्व करतात आणि सदस्य ओबीसीचे आहेत. या दोघांचे प्रश्न आहेत. पण आज कटुता कमी करायची असेल, सामंजस्य करायचं असेल तर या दोघांना घेऊन एकत्र बसलं पाहिजे. आणि हे बसण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी याचा पुढाकार घेतला. हे दोन्ही घटकांचे प्रतिनिधी बोलवले, त्यांचा जास्त प्रश्न असतील त्यातनं मार्ग काढायचे पावलं टाकली. आणि त्याच्यानंतर एक सामंजस्याचं वातावरण तयार करावं. महाराष्ट्रात एक मोहीम सुरू केली आणि ती करत असताना आमच्यासारखे अनेक लोक असेल त्यांची सुद्धा याला साथ मिळेल. कारण आम्हाला हा महाराष्ट्र एकत्र ठेवायचा आहे. आणि ही ऐक्याची वीण ही दुर्मिळ होता कामा नये. आज ह्याची राज्याच्या दृष्टीने अत्यंत गरज आहे. आणि म्हणून
हे वातावरण तयार करायला योग्य ते निकाल राज्य सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. सर ऑब्झर्वेशन असं आहे, जर पोलरायझेशन झालं तर ओबीसी मतदार भाजपला भाजपचा फायदा म्हणून प्रत्येक जातीचे मोर्चे काढून पुन्हा ते वातावरण पेटवलं जातं. ते त्याचा अर्थ नसे की प्रत्येक जातीचे गोष्टी सुरू आहे, त्याच्यातनं पुन्हा मागण्या कचुका. शेवटी गावात आपल्याला राहायचं आहे, एकत्र राहायचं आहे. कुणाचे प्रश्न असतील तर गावातल्या राजकारणी बसून ते सोडवायचे. त्याच्यासाठी एकमेकाच्या विरुद्ध वेगळे मोर्चे काढणं हा मार्ग नाही आहे. पण दुर्दैवानं आजकाल रस्त्यावर जातात आणि सरकार याच्यामध्ये बऱ्याची भूमिका घेतात. सर शेतकऱ्यांच्या बद्दलचा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव मधल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या म्हशी विकल्या. ते दुभत्या म्हशी होत्या, पण गोरक्षक बनवणाऱ्यांनी त्या अडवल्या आणि पुण्यातल्या गोपदेव घाट आपल्या देवी घाटाच्या खाली त्या आणल्या आणि त्या देत नाही. बरेच म्हणजे ते सत्ताधारी पक्षाचे सदाभाऊ खोत जे आमदार आहेत तर तेही मागणी करतायत. तर हे फक्त एक घटना नाही, संपूर्ण राज्यभरामध्ये जे पाहायला मिळतंय की गोरक्षक म्हणवणारे जे आहेत त्यांनी एक अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे किंवा गोरक्षक म्हणून जे करतायत ते शेतकऱ्यांची ही दुभती जनावरते. आज महाराष्ट्रात गेले काही महिने वर्ष गोरक्षक या नावानं शेतकऱ्यांना प्रचंड यातना देण्याचं काम काही घटक करतात.